नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत चालू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करावे यासाठी शिवसेनेचे वरिष्ठांना निवेदन। उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढानकी शहर व ढानकी परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून अवैध धंदे सुरू आहेत, जसे की खुलेआम जुगार, मटका, खुलेआम रेती विक्री, अवैध वाहतूक, अवैध दारू, शिंदी असे अनेक प्रकारचे अवैध धंदे बिटरगाव पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे। सध्या स्थितीत खरीप हंगामाची सुरुवात झालेली असल्याने शेतकरी पेरणी करण्याच्या नादात आहेत। शेतकऱ्यांना मिळणारी पंतप्रधान सन्मान योजनेची रक्कम ते या जुगार, मटका, दारू, शिंदी यामध्ये खर्च करीत आहेत। त्यामुळे त्यांना बियाणांना पैसे शिल्लक नाहीत आणि शेती पडीत राहते। त्यांची मुले बाळ उपाशी राहतात आणि अवैध धंदे करणारे व त्यांना सहकार्य करणारे कर्मचारी तुपाशी राहत आहेत। तरी पोलीस उपाधीक्षक हनुमंत गायकवाड साहेब यांनी ढानकी या परिसरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करायला लावून सामान्य नागरिक व गोरगरीब शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे। अवैध धंदे बंद न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन ढानकी शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी